गेल्या महिन्याभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची आक्षेपार्ह विधानं पुढे आलीत. अर्थात त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसावर झाला. प्रत्येकाच्या मनात वादग्रस्त विधानं करणाऱ्या माणसांबद्दल चीड निर्माण झाली. त्यातल्या त्यात प्रशांत कोरटकरनं वापरलेली वाक्य स्वराज्याच्या अस्मितेचा अपमान आणि मराठी माणसांची मनं दुखावणारी होती. त्यामुळे अर्थातच त्याचा परिणाम विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटणारच होता. अशामध्येच उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांची ही कणखर भूमिका विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांनाही धारेवर धरणारी आहे. सोबतच त्यांनी काही मागण्या करत अॅट्रॉसिटी सारखा कायदा ह्याच अधिवेशनात पारित करण्यात यावा अशी मागणी केली आहे. आता त्या मागण्या कोणत्या आहेत, ते कोणत्या कायद्याबद्दल बोलले आणि त्या कायद्यामध्ये काय तरतूद असणार, या सगळ्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी. सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार वाद सुरू आहेत. दोन्हीकडून वेगवेगळे संदर्भ दिले जात आहेत. कोण चुकीचा कोण बरोबर यावर दोन्ही बाजूंनी मुद्दे मांडले जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अशा पद्धतीनं वाद होत असताना महाराष्ट्र दुखावला गेलाय. आता उदयनराजे भोसले यांनी झालेल्या सगळ्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केलीच, पण सोबतच काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. खरं तर छत्रपतींच्या वंशजाकडून केल्या गेलेल्या मागण्या ह्या शिवप्रेमींच्या नजरेतून मागण्या नसून तो एक आदेशच आहे असं बोललं जातंय. या सगळ्यांमध्ये त्यांनी 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत. या 3 प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते पाहू. त्यातली पहिली मागणी म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी संदर्भात कायदा आणावा. अगदी काही दिवसांपूर्वी छावा सिनेमा चित्रपटगृहात आला आणि तो सिनेमा सुपर डुपर हिटही झाला. पण सोबतच या संदर्भात अनेक वाद देखील निर्माण झाले. यातला महत्वाचा वाद म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना शिर्के यांनीच पकडून दिलं होतं का. अर्थात या संदर्भात इतिहासात कोणतेही ठोस पुरावे नाहीयेत, पण अशा चित्रणामुळे शिर्के आणि त्यांच्या वंशजांची नाहक बदनामी होते. आजही शिर्के यांचे वंशज कुठे गेले तर त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. काही दिवसांपूर्वी शिर्के यांचे वंशज उदयनराजे भोसले यांना भेटले. त्यांनी या संदर्भातील त्यांची वेदना त्यांच्याजवळ बोलून दाखवली. त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काल्पनिक चित्र तयार केलं जाऊ नये अशी महत्वाची मागणी उदयनराजेंनी केली. म्हणजेच सिनेमाची स्क्रिप्ट तपासण्यासाठी एक समिती तयार केली जावी. त्यातले सगळे तथ्य तपासल्यानंतरच चित्रीकरण केलं जावं असं त्यांचं म्हणणं आहे. यातली दुसरी मागणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा. प्रशांत कोरटकर वरून उदयनराजे यांनी समाचार घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासावर वादग्रस्त विधानं करणाऱ्या अशा विकृत लोकांची नसबंदीच केली पाहिजे असं ते म्हणाले. तसंच अशी माणसं ना कुठल्या जातीचे ना कुठल्या पक्षाचे असतात. अशा लोकांची विचारधाराच विकृत आहे. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर ही फक्त नावे आहेत. उद्या कोणीही असो, जर असा कायदा झाला तर कुणी महाराजांबद्दल बोलायचे धाडस करणार नाही. त्यामुळे कायदा करून बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्ष शिक्षा करा अशी मागणी उदयनराजे यांनी केली. यातली तिसरी मागणी म्हणजे सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनमान्य संपूर्ण खंड पद्धतीने प्रकाशित करावा. आज कित्येक दिवस निवेदन देऊनही सांगूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनमान्यतेने आणला जात नाही. सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनमान्य संपूर्ण खंड पद्धतीने प्रकाशित करावा. त्यामुळे इतिहासावरून जे वादविवाद होतात ते संपुष्टात येतील. आज कुणीही काहीही लिहितो, काल्पनिक चित्र रंगवतो, हे सगळं थांबवण्यासाठी सरकारने कायदा करून त्यात या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेत त्यांनी इतर अनेक गोष्टींवर देखील आपलं मत व्यक्त केले. पण असा कायदा आणलाच गेला पाहिजे यावर त्यांनी आग्रही भूमिका दिसली. त्यामुळे गोंधळ बंद करा, कायदा पारित करून अशा लोकांना शिक्षा करा. छत्रपती शिवाजी महाराजांना खरेच तुम्ही दैवत मानत असाल तर महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून द्या. याच अधिवेशनात तुम्ही कायदा पारित करा. अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडून जाईल आणि तुमचं महाराजांवर अजिबात प्रेम नाही हे लोकांना वाटेल असंही उदयनराजेंनी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना उद्देशून म्हणले. आता उदयनराजे यांनी मागण्या केल्याप्रमाणे कठोर कायदा खरंच यायला पाहिजे का, आणि त्यात या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या गोष्टी समाविष्ट करायला पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.